नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 2025 साठी तूळ, वृश्चिक आणि धनु राशीच्या लोकांसाठी काय काय तारे सांगत आहेत हे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिली रास आहे तूळ. तूळ राशीच्या लोकांना या वर्षी त्यांच्या नातेसंबंधांमध्ये काही बदल जाणवू शकतात. शनीचा प्रभाव असा असू शकतो की तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांबद्दल अधिक विचार करावा लागेल आणि त्यांना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नही करावे लागतील. परंतु शुक्राच्या पाठिंब्याने तुमच्या नातेसंबंधांमध्ये अधिक प्रेम आणि रोमांचही येऊ शकतो. करिअरच्या बाबतीत तूळ राशीच्या लोकांना काही नवीन संधी मिळू शकतात, परंतु या संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला मेहनतही तितकीच करावी लागेल आणि नियोजनही करावे लागेल. शनीचा प्रभाव तुम्हाला दीर्घकालीन योजनेवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करेल. दुसरी रास आहे वृश्चिक. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे वर्ष प्रेमाच्या बाबतीमध्ये काही बदल घडवून आणू शकतात. शनीचा प्रभाव तुमच्या आयुष्यातील काही समस्यांना सामोरे जाण्यास तुम्हाला प्रोत्साहित करेल, परंतु जर तुम्ही धीर धरला तर तुम्ही या समस्यांवर मातही करू शकता आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंदही आणू शकता. करिअरच्या बाबतीत झालं तर वृश्चिक राशीच्या लोकांना नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. शनीचा प्रभाव तुम्हाला तुमच्या कौशल्यांवरती काम करण्यास आणि तुमच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यास मदत करेल. तिसरी रास आहे धनु. धनु राशीच्या लोकांना यावर्षी साहसी आणि स्वतंत्र राहण्याची इच्छा जास्त जाणवू शकते. परंतु शनीचा प्रभाव असा असू शकतो की तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांनाही महत्त्व तितकेच द्यावे लागेल. या दोन्हीमध्ये संतुलन साधणे गरजेचे आहे. करिअरच्या बाबतीत धनु राशीच्या लोकांना याविषयी प्रगती करण्याची संधीही मिळू शकते. शनीचा प्रभाव तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा देईल आणि तुम्हाला यशस्वी करेल. मित्रांनो, हे होते 2025 साठी तूळ, वृश्चिक आणि धनु राशीच्या लोकांसाठी तारे काय सांगता आहेत याची एक छोटीशी झलक. या सर्व गोष्टी फक्त सामान्य भविष्यवाणी आहे. तुमच्यासाठी काय योग्य आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्ही ज्योतिषाचाही सल्ला घेऊ शकता. धन्यवाद.